हॅलो फ्रेंड्स, आज आपण वर्तुळ कंस या संबंधी अभ्यास करणार आहोत. वर्तुळ कंस म्हणजे काय ते बघूया. आता इथे या आकृतीमध्ये बघा, वर्तुळ दिलेला आहे आणि त्या वर्तुळामध्ये बघा रेषा के जी आहे ही त्या वर्तुळाचे दोन भागात विभाजन करते. बघा, हा एक भाग आणि हा एक भाग, अशा दोन भागामध्ये ही रेषा के ही त्या दोन भागामध्ये विभाजन करते. ओके, तर त्यामध्ये इथे ए बी हे काय आहेत, त्या वर्तुळावरील बिंदू आहेत. बरोबर आहे. म्हणजे या दोन भागापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस असे म्हणतात. म्हणजे यापैकी कोणताही एक भाग, हा भाग किंवा हा भाग, या आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू म्हणजे हा पूर्ण भाग आणि हे जे वर्तुळावरील बिंदू आहेत या एका भागातील, ते यांनी मिळून जी आकृती तयार होते त्याला वर्तुळ कंस असे म्हटले जाते. आता वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूला म्हणजे ए आणि बी हे जे आहेत हे कंसाचे अंत्यबिंदू किंवा टोके, त्या कंसाची टोके असं म्हटलं जातं. ओके, तर या वृत्तछेदिका केमुळे सी असलेल्या वर्तुळाचे ए वाय बी आणि ए एक्स बी असे दोन कंस तयार झालेले आहेत. ओके, तर वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते, म्हणजे आता केंद्र ए वाय बी हा जो वर्तुळ कंस आहे याच्या कुठल्या बाजूला, या बाजूला केंद्र सी आहे. बरोबर आहे. आणि ए वाय बी ज्या बाजूला केंद्र असते त्याला विशाल कंस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? विशाल कंस. म्हणजे सी हा केंद्रबिंदू असलेल्या या ज्या भागाला, या वर्तुळ कंसाला विशाल कंस असं म्हटले जाते. आणि याच्या विरुद्ध भागाला जो कंस असतो त्याला लघु कंस असं म्हटलं जातं. म्हणजे ए एक्स बी हा लघु कंस आहे आणि ए वाय बी हा विशाल कंस आहे, कारण ए वाय बीमध्ये वर्तुळ केंद्र आहे. ओके, तर विशाल कंस आणि लघु कंस याबद्दल आपण शिकलो. आता कंसाची नावे बघा, इथे ए वाय बी हे या कंसाचं नाव आहे आणि ए एक्स बी हे या कंसाचं नाव आहे. आता ए बी नुसतं म्हटलं तरी चाललं असतं, पण ए बी म्हटलं तर काय होणार आहे, आपल्याला एक्झॅक्टली हा कंस की हा कंस यामध्ये संदिग्धता निर्माण झाली असती. नक्की कुठला कंस हे कळलं नसतं. म्हणून 3 अक्षरी शक्यतो कंसाचं नाव लिहिलं जातं. जिथे काही संदिग्धता निर्माण होणार नाही आहे अशा ठिकाणी आपण वर्तुळ कंसाचं 2 अक्षरी नावसुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. आता केंद्रीय कोन बघूया. केंद्रीय कोन म्हणजे आता इथे या आकृतीमध्ये बघा, पूर्ण या आकृतीमध्ये वर्तुळ केंद्र ओ आहे आणि वर्तुळ केंद्राशी 2 रेषा ज्या आहेत ओ ए आणि ओ बी हे जे 2 किरण आहेत, या 2 किरणांमुळे हा जो एक अँगल, हा एक कोन जो तयार झालेला आहे तो कोन केंद्रीय वर्तुळ केंद्राशी झालेला कोन आहे. ठीक आहे. म्हणजे शिरोबिंदू जो आहे त्या कोनाचा तो वर्तुळ केंद्र आहे म्हणून तो केंद्रीय कोन आहे. म्हणजे ए ओ बी हा काय आहे, केंद्रीय कोन आहे आणि ए पी बी हा त्या कोनाने केलेला कंस आहे. ओके, तर ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात. आता केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे 2 भाग होतात. बघा, इथे हा एक भाग झाला आहे आणि हा एक भाग झाला आहे आणि केंद्रीय कोनामुळे जो कंस तयार होतो तो लघु वर्तुळ कंस आहे आणि इथे हा लघु वर्तुळ कंस आहे आणि उरलेला जो आहे तो विशाल वर्तुळ कंस आहे. बरोबर आहे. तर काही वेळा कंसांची तुलना आपल्याला करण्याची गरज पडते. आता बघा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लघु कंसाचे माप त्यांच्या
संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. आता इथे आकृतीमध्ये आपण मगाशी बघितलं, इथे बघा AOB हे जे हा जो अँगल आहे थीटा, अँगल किती आहे तो थीटा आहे. तर APBचं मापसुद्धा थीटाच असणार आहे. लक्षात येते, जे केंद्रीय कोनाचे माप असते तेच त्याने व्यापलेल्या कंसाचे माप असते. केंद्रीय कोना इतकेच त्याने केलेल्या त्या कंसाचे माप असते. आता लघुकंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. बरोबर आहे. म्हणजे AOBचे माप थीटा आहे, म्हणून लघुकंस APBचे मापसुद्धा काय आहे थीटा हे आहे. आता विशाल कंसाचे माप, विशाल कंस कोणता आहे इथे बघा AQB हा विशाल कंस आहे. मग विशाल कंसाचे माप जर काढायचे झाले तर 360 मधून या लघुकंसाचे माप काय केले पाहिजे वजा केले पाहिजे, तर तुम्हाला या विशाल वर्तुळ कंसाचे माप मिळेल. लक्षात येते. तर तेच आपण पाहणार आहोत. बघा इथे विशाल कंसाचे माप 360 वजा संगत लघुकंसाचे माप. आता आकृतीत विशाल कंस AQBचे माप 360 अंश वजा कंस APBचे माप, म्हणजे जो लघुकंस तयार झालेला आहे तो, म्हणून 360 वजा थीटा. आता अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते आणि पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. लक्षात ठेवायच्यात या गोष्टी. अर्धवर्तुळाचे माप हे नेहमी 180 अंश आणि पूर्ण वर्तुळाचे माप हे नेहमी 360 अंश असते. आता पुढची संकल्पना बघूया, कंसाची एकरूपता. आता इथे कंसाची एकरूपता जी आहे ती आपण बघणार आहोत. इथे आकृतीमध्ये बघूया. आता इथे आकृती आहे बघा. C केंद्र असलेले वर्तुळ आहे, 2 वर्तुळ आहेत, त्याचे दोन्ही वर्तुळांची केंद्र C समकेंद्री वर्तुळे आहेत. आता कोन DCE, कोन DCE आणि FCGचे माप समान माप आहेत. म्हणजे हा जो कोन आहे DCE आणि FCG या दोन्ही कोनांची मापे कशी आहेत समान आहेत. या कोनांच्या मापापेक्षा वेगळी माप असणारा ICG काढला. ठीक आहे. आता DCEच्या भुजा या आतील वर्तुळाला छेदल्यामुळे बघा काय झालं, DCEच्या भुजा आतील वर्तुळाला छेदल्यामुळे मिळणाऱ्या कंसाला AB असं नाव द्या आणि इथे हा जो कंस आहे तो DE आहे, बाहेरील कंसाचा, बाहेरील वर्तुळामध्ये तयार झालेला कंस. आता कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून कंस AB आणि DE यांची समान आहेत का, मापे समान आहेत का बघा. म्हणजे इथे ACB आणि DCB यांची मापे समान आहेत का, कशा असतील का, नाही आहेत. कारण इथे ABचं माप जे आहे हे कंस DE पेक्षा कमी असणार आहे. बरोबर आहे. मग यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे की 2 कंस एकरूप होण्यासाठी त्यांची मापे समान असणे पुरेसे नाही, तर 2 कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात. आता त्रिज्या ज्यावेळी समान असतील आणि त्यांची मापे समान असतील तेव्हा ते 2 कंस परस्परांशी एकरूप असतात. बघा आता इथे दोन्ही कंसांच्या त्रिज्या, इथे DE हा जो कंस आहे बरोबर आहे आणि GF हा कंस आहे, हे 2 कंस एकरूप असतील का, तर या दोन्ही कोनाने हे बघा आता CD, CE, CF, CG या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बरोबर आहे. आणि या दोन्ही एकाच सगळ्या चारही बाजू म्हणजे हा जो कोन तयार झालेला DCE आणि GCEF हे कोनसुद्धा एकरूप आहेत आणि त्या दोन्हीवर त्या त्रिज्यासुद्धा एकरूप आहेत, म्हणून हे 2 कंस एकरूप आहेत. पण DE आणि AB एकरूप असणार
नाहीत. काय एकरूप असणार नाहीत बघा, इथे DE या कंसाची त्रिज्या काय आहे, CD, बरोबर आहे. आणि AB या कंसाची त्रिज्या आहे CA, म्हणजे त्रिज्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या दोन कंसांची मापे एकरूप असणार नाहीत, समान असणार नाहीत. तर एकरूप दाखवतात कसं बघा, कंस DE एकरूप कंस GF, अशा पद्धतीनं ते लिहिलं जातं. आता कंसाच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म आपण पाहणार आहोत. आता इथे या कंसामध्ये बघा ABCDE हे बिंदू आहेत आणि या बिंदूमुळे अनेक कंस तयार झालेले आहेत, बरोबर आहे. मग कंस ABC आणि कंस CDE यामध्ये C हा बिंदू काय आहे, सामायिक बिंदू आहे. मग या कंस ACE हा जो पूर्ण कंस आहे याची बेरीज जर करायची झाली तर ABC प्लस CDE म्हणजे हा एक कंस अधिक हा कंस मिळून हा पूर्ण कंस होणार आहे ACE. लक्षात येते. तर कंस ABC आणि कंस BCE यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदूचे सर्व बिंदू सामायिक आहेत. म्हणून कंस ABC आणि BCE ची मापे जी आहेत BCE यांच्या मापांची बेरीज कंस ABEच्या मापा एवढी नसते. लक्षात येते. बेरीज कशी करायची आहे. आता इथे या पूर्ण कंसांची माप आपल्याला काढायची असतील. समजा ABचं माप मला माहिती आहे आणि AEDचं माहिती आहे, तर मी BADचं माप काढू शकते. या दोन कंसांच्या मापांची बेरीज केली की मला हा पूर्ण कंसाचं काय मिळणार आहे, माप मिळणार आहे, बरोबर आहे ना. पुढे प्रमेय बघा. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या किंवा एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. बघा, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे आता इथे बघा, या इथे ABC आता पक्ष काय दिले बघा, केंद्र. हे प्रमेय महत्त्वाचं आहे. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे आपल्याला AC एकरूप DE दाखवायचं आहे. कंस एकरूप आहेत. APC एकरूप कंस DQE हे दोन कंस जे आहेत हे एकरूप आहेत आणि यावरून आपल्याला ते काय करायचं आहे, जीवा एकरूप दाखवायच्या आहेत. काय करणार बघा, पक्ष काय आहे, केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस DQE पक्ष आहे. आणि साध्य काय आहे, जीवा AC एकरूप जीवा DE हे साध्य आहे. आता सिद्धता. त्रिकोण ABC म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आणि त्रिकोण DBE, बरोबर आहे. या दोन त्रिकोणांमध्ये बाजू AB एकरूप बाजू DB का रे. बघा, बाजू AB ही जी बाजू आहे एकरूप बाजू DB का, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्याचप्रमाणे आणखीन एक बाजूंची जोडी आपण एकरूप दाखवू शकतो. बाजू BC एकरूप बाजू BE. या त्रिकोणातील बाजू BC आणि या त्रिकोणातील बाजू BE सुद्धा एकरूप असतील आणि म्हणून एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. पुन्हा इथं काय येणार आहे, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, कंस APC एकरूप कंस DQE, बरोबर आहे. मग कंस APCने केलेला केंद्रीय कोन आणि DQEनं केलेला केंद्रीय कोन हे दोन्ही केंद्रीय कोन कसे असणार आहेत, एकरूप असणार आहे, बरोबर आहे. मग हा केंद्रीय कोन आणि हा केंद्रीय कोन सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. आणि म्हणून कोन ABC एकरूप कोन DBE एकरूप कंसाची व्याख्या. जर कंस एकरूप असतील तर त्यांनी केलेला केंद्रीय कोन सुद्धा कसा असतो, एकरूप असतो. मग बघा, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन
या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहेत या दोन्ही त्रिकोणांचे, म्हणून बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. इथे बाकोबा, बरोबर आहे. मग इथे लिहायला लागेल आपला बाकोबा कसोटीनुसार एकरूप. आणि जर ते दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूसुद्धा एकरूप असतील, म्हणून AC एकरूप DE. जेव्हा AC एकरूप, जेव्हा DE एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. इथे काय लिहिणार आहे आपण कंसात, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू हे कारण असणार आहे. पुढचं प्रमेय बघूया. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. बरोबर, त्याचा व्यत्यासच आहे हा. आत्ता जे प्रमेय आपण वर बघितलं त्याचा हा व्यत्यास येतोय. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. त्यांना आकृती काढून घ्या. आणि पक्ष लिहायचे आपल्याला काय, रेख PQ व रेख RS, म्हणजे रेख PQ आणि रेख RS एकरूप आहेत. या O केंद्र असलेल्या वर्तुळांच्या एकरूप जीवा आहेत. साध्य काय, PMQ एकरूप SNR किंवा RNS हे साध्य आहे. आता ही सिद्धता आपण कशी सिद्ध करणार बघा. आपल्याला काय करायला लागेल, हे दोन त्रिकोण विचारात घ्यायचे आहे. आता PQ एकरूप ISR दिलेला आहे. OP एकरूप OR लिहू शकते मी, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. OQ एकरूप OS, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणजे तीनही बाजू या दोन्ही त्रिकोणाच्या एकरूप आहेत. व तीनही बाजू ज्यावेळी दोन त्रिकोणांच्या एकरूप असतात त्यावेळी ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. बरोबर आहे. मग ज्यावेळी हे दोन त्रिकोण एकरूप आले तर त्यांचे संगत कोनसुद्धा एकरूप असणार आहेत, म्हणून कोन POQ आणि कोन ROS हे दोन्ही कोन कसे आहेत, एकरूप आहेत. बरोबर आहे. मग हे दोन कोन जर एकरूप असतील तर त्यांनी समाविष्ट केलेला कंस जो केंद्रीय कोन जर एकरूप असतील तर त्या दोन्ही केंद्रीय कोनाने केलेला जो कंस आहे ते सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. लक्षात येते. तर या पद्धतीने आपल्याला ही सिद्धता सिद्ध करायची आहे. आता सोडवलेली उदाहरणे बघा. पहिलं उदाहरण बघा, इथे काय आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळाचे ABC हे 3 बिंदू आहेत. O केंद्र असलेल्या वर्तुळाचे ABC हे 3 बिंदू आहेत. या 3 बिंदूमुळे तयार होणाऱ्या सर्व कंसांची नावे लिहा. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, कंस BC आणि AB यांची मापे 110 आणि 125 अशी दिलेली आहेत. तर राहिलेल्या सर्व कंसांची मापे लिहा. सोपा आहे प्रश्न. बघा आता इथे कंस कोणकोणते तयार झालेत बघा. AB एक कंस झाला आहे, कंस AC, कंस BC, बरोबर आहे. आता कंस BAC, त्यानंतर कंस ACB, त्यानंतर कंस CBA असे कंस तयार झालेले आहेत. त्या कंसांची नावं लिहायची आहेत. पुढे कंस ABCचे माप आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे. कंस ABCचं माप जर काढायचं असेल तर आपल्याला ABचं माप माहिती आहे आणि BCचं माहिती आहे. ABचं कंस ABचे माप प्लस कंस BCचे माप. ABचे माप दिले 125 आणि BCचे माप दिले 110. यांची बेरीज केली तर ती किती येते, 235 येते. 235 आहे. तर कंस ACचे माप जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करायला लागेल, 360मधून कंस ABCचे माप वजा करायला लागेल. म्हणून कंस ACचे माप बरोबर 360 वजा कंस ABCचे माप, म्हणजे 360 वजा 235 किती येतं, 125. म्हणजे कंस ACचे माप आपण काढलेलं 125. त्याचप्रमाणे
कंस ACBचे माप आणि कंस ABACचे माप 360 वजा 125 आणि 360 वजा 110 केल्यानंतर 235 आणि 250 आहे. ठीक आहे. आता पुढचे उदाहरण बघूया आपण. इथे काय आहे बघा. आकृतीमध्ये टी केंद्र असलेल्या वर्तुळात आयत PQRS हा आयत आहे हे दिलेलं आहे. ओके. तर आयत PQRS अंतर्लिखित केलेला आहे. तर दाखवा की कंस PQ एकरूप कंस PQ एकरूप कंस SR आणि कंस SPQ म्हणजे हा पूर्ण कंस एकरूप कंस SPQ एकरूप कंस PQR. ओके. तर पहिलं बघा काय आहे. चौकोन PQRS चौकोन PQRS हा आयत आहे हे दिलेलं आहे पक्ष. तर तो जर आयत असेल तर PQ एकरूप SR असणार आहे आणि PQ एकरूप SR असणार आहे. बरोबर आहे. कारण का आयताच्या सम्मुख बाजू. ठीक आहे. आणि जर जीवा एकरूप असतील तर त्यांचे कंससुद्धा एकरूप असतात. आपण प्रमेय पाहिलेले आहे. मग कंस PQ एकरूप कंस SR. ओके. एकरूप जीवांचे संगत कंस म्हणजे पहिलं साध्य सिद्ध झालं. त्याचप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की कंस SPS एकरूप कंस QR किंवा त्याच्या आधी असं म्हणा जीवा PS एकरूप जीवा QR आयताच्या सम्मुख बाजू आणि त्यामुळे कंस SP एकरूप कंस QR एकरूप जीवांचे संगत कंस. आता कंस SP आणि कंस QR यांची मापे कशी आहेत. समान आहेत. कारण ते सम्मुख बाजू एकरूप आहेत आणि त्या जीवा जर एकरूप असतील तर त्यांनी अंतर्लिखित केलेले कंससुद्धा एकरूप असतात. आता कंस SP आणि कंस PQ यांच्या मापांची बेरीज जर केली बघा. SP आणि QR एकरूप आहे आणि PQ आणि SR एकरूप आहेत. मग SP प्लस PQ केलं कंस SP अधिक कंस PQ बरोबर कंस PQ अधिक कंस QR समान होणार आहे. कारण बघा इथे आपण हे जे विधान मिळालेले आहे कंस SP एकरूप कंस QR आणि कंस PQ एकरूप कंस SR. तर यातल्या डाव्या बाजूंची बेरीज बरोबर उजव्या बाजूंची बेरीज. ठीक आहे. मग कंस SP प्लस PQ म्हणजे कुठला कंस झाला. SPQ म्हणजे कंस SPQचे माप आणि कंस QR प्लस SR म्हणजे कुठला झाला QRS किंवा कंस P आपल्याला हां ते पाहिजे ना इकडे. एक मिनिट. आपण हा कंस घेतला आहे PQR आणि PSQ. ओके. तर हे दोन कंस एकरूप झाले म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे ते केलं. कंस SPQ एकरूप कंस PQR. ओके. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे हे उदाहरणे सोडवायची आहेत 3.3 मधील. आता आज आपण आत्तापर्यंत या भागामध्ये काय काय पाहिलं. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. दुसरं कंसाच्या मापाची व्याख्या. लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप काय असते 360 वजा संगत लघु कंसाचे माप. आणखीन एक काय बघितलं. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते आणि पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 अंश असते. लक्षात ठेवा. नंतर दोन वर्तुळ कंसांच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात. हे पण प्रमेय आपण बघितलेले आहे. त्यानंतर एकाच वर्तुळाच्या कंस ABC आणि कंस CDE मध्ये जेव्हा C हा एकच बिंदू सामायिक येतो तेव्हा माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर माप कंस ACE असते. आणखीन एक आपण प्रमेय बघितलं. एकाच वर्तुळाच्या
किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. आणि एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. ही दोन प्रमेय आपण आत्ता इथं बघितली. एकूण 3 प्रमेय आपण काय केलेली आहेत आता इथे अभ्यासलेली आहेत. महत्त्वाची प्रमेय आहेत. ती न बघता लिहायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा वाचायची सगळी पुस्तकातील नीट समजून घेऊन आपण काय करायचं आहे, न बघता ती प्रमेय लिहायचे प्रयत्न करायचे आहेत. आणि या प्रमेयांवर आधारित बऱ्याचदा सिद्धता किंवा उदाहरणंसुद्धा विचारली जातात किंवा कधीकधी प्रमेयसुद्धा विचारलं जातं. ओके, तर या सगळ्या आशयावर आधारित सराव संच 3 आहे, तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. जर एखादं उदाहरण आलं नाही किंवा येत नसेल तर ते मला पर्सनल मेसेज करून सांगायचं आहे की मला हे उदाहरण मॅम प्लीज एक्सप्लेन करा असं. मी ते दुसऱ्या दिवशी एक्सप्लेन करेन. ओके, धन्यवाद.